पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले हे तुम्ही ऐकलं आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्ही निकषामध्ये बसत नाही. कोणत्या ना कोणता निकष म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही अपात्र आहात. मग तुम्हाला पैसे कसे येणार. तर जर तुम्ही KYC केली असेल किंवा तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे नक्की येणार आहेत. परंतु ते पैसे कधी येणार आणि कोणत्या तारखेला येणार आणि किती रुपये येणार हे आपण शेवटी सांगणार आहे. परंतु जर तुम्ही आणखी KYC केली नसेल तर तुम्ही KYC करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्यांनी KYC केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये सरकार फक्त पैसे पाठवत आहेत. कारण सरकारच्या दृष्टिकोनामध्ये ज्यांची KYC झालेली आहे, KYC झाली तेच लोक फक्त पात्र आहेत आणि सरकार फक्त पात्र लोकांच्याच खात्यामध्ये पैसे पाठवत आहे. त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर KYC पूर्ण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्या. तर आता पैसे कधी येणार. तर पैसे येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत 15 तारखेच्या आसपास. आणि तुम्हाला येणार किती तर 1,500 रुपये ह्यावेळेस येणार आहेत. 3,000 रुपयाची आणखी अशी ऑफिशियल घोषणा झालेली नाही कुठेच. परंतु 3,000 रुपये रक्षाबंधनच्या आसपास आले तर येऊ पण शकतात. परंतु सध्या तर 1,500 रुपयाबद्दल अपडेट आहे. 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि तुम्ही KYC केलेले आहे का नाही ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर आधारित आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवू. तर मित्रांनो, जर तुमचे काही प्रश्न असेल तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.